नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्राची भूगर्भीय रचना आणि महाराष्ट्रातील घाट ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात असे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। हा टॉपिक जरी छोटा असला तरी यावर आयोगाने जे प्रश्न विचारलेत ते तुम्हाला 1 मार्क पक्का करून देतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्रातील प्रस्तर निर्मिती ही महाराष्ट्रातील खडक व गाळाच्या मृदांची निर्मिती कालखंडानुसार त्यांचे प्रकार पडतात, जसं की आर्कियन खडक, धारवार श्रेणीचे खडक, कडप्पा श्रेणीचे खडक, विंध्य श्रेणीचे खडक, गोंडवाना कालीन खडक, दख्खन लावा खडक, प्लॅस्टिसीन कालखंड प्रस्तर आणि क्वाटर्नरी कालखंड संचयन। आर्कियन खडक हे सुमारे 57 कोटी वर्षापूर्वीच्या कॅम्ब्रियन पूर्व कालखंडातील खडक आहेत आणि हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळतात। म्हणजेच काय तर मराठवाड्यातला एक नांदेड जिल्हा सोडला तर पूर्व विदर्भ आणि कोकण या 2 ठिकाणी आर्कियन खडक श्रेणीचे खडक सापडतात आणि या खडकांमध्ये लोह खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांना लोह खनिज श्रेणी असं सुद्धा म्हणतात। यानंतर धारवाड श्रेणीचे खडक। धारवाड श्रेणीचे खडक हे महाराष्ट्रात प्राचीन अग्निजन्य प्रकारच्या आर्कियन खडकाचे अतिरूपांतरित व वलीकरण झालेले स्तरित खडक आहेत। यामध्ये तुम्हाला डोलोमाइट, अभ्रक आणि सिलिमाइट व हॉर्नब्लेड सिस्ट आढळतात आणि हे खडक नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतात। यानंतर कडप्पा श्रेणी। कडप्पा श्रेणी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आढळते। त्यानंतर विंध्य श्रेणी फक्त आणि फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते आणि द्रविडन श्रेणी फार कमी प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात आढळत असते। त्यानंतर आर्य श्रेणीतील गोंडवाना, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आढळते। त्यानंतर डेक्कन ट्रॅप महाराष्ट्र पठारावर आहे। टर्शरी वर्धा आणि वैनगंगेचे खोरे आणि क्वाटर्नरी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खडक आढळणारा आहे। वर काही प्रश्न आले तर ते आपण पाहून घेऊया, म्हणजे तुम्हाला यावर एकही प्रश्न राहणार नाही। प्रश्न क्रमांक 1, खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा। अ आहे संपूर्ण भंडारा, गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग। ब आहे साकोली व सौसर मालिकेतील अतिप्राचीन खडक रूपांतरित। क आहे साधारण कालखंड 400 कोटी वर्षाचा आणि ड आहे महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र व्यापलेले आहे, तर ते आहे कॅम्ब्रियन खडक समूह। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर आपण घाटमार्ग पाहणार आहोत। सह्याद्री पर्वतावरील प्रमुख घाट कसे बनले तर सह्याद्री पर्वत हा कोकण व पठार यांच्या दरम्यान असलेला कोकणातून पठारावर जाण्याकरिता सह्याद्री पर्वत ओलांडूनच जावं लागतं, बरोबर। मग याकरिता सह्याद्री पर्वताची उंची जिथे जिथे कमी आहे त्या ठिकाणी सह्याद्री पर्वताला कोरून घाटमार्ग तयार करण्यात आलेले आहेत, त्यालाच आपण घाट म्हणतो। यावर आयोग प्रश्न विचारत असतो, जसं की कुठला घाट कोणत्या 2 जागांना जोडतो, तो कुठून कुठपर्यंत जातो, असे प्रश्न जोड्या लावामध्ये येत असतात। तर आपण असेच आता घाट अभ्यासूया। थळ घाट आहे जो की ज्याला कसारा घाट सुद्धा म्हणतात, मुंबई व नाशिक या दोघांना जोडतो। माळशेज घाट आहे जो की मुंबई, कल्याण आणि ओतूर या ठिकाणांना जोडतो। त्यानंतर बोर घाट आहे पुणे, मुंबई या ठिकाणांना जोडतो। कुंभार्ली घाट आहे कराड, चिपळूण
या 2 ठिकाणांना जोडतो. आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आणि फोंडा घाट आहे कोल्हापूर पणजी दरम्यान. तर अंबोली घाट आहे सावंतवाडी बेळगाव दरम्यान. दिवा घाट आहे बारामती पुणेमध्ये. तर खंबाटकी घाट आहे पुणे सातारामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप वेळा परीक्षेला विचारला जाणारा आणि आयोगाचा लाडका घाट म्हणजे हनुमंते घाट आहे कोल्हापूर कुडाळमध्ये. ही सर्व घाटे जी मी तुम्हाला सांगितले ती वारंवार विचारली जातात परीक्षेला. तर एवढी घाट जर तुम्ही पाठ करून ठेवली तर कुठलाही प्रश्न तुमचा आयोगाने विचारलेला राहणार नाही. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.